कोकणातली संपूर्ण मतमोजणीची अपडेट आपण घेणार आहेत। मात्र त्याआधी एक मोठी बातमी, माहीम दादरमध्ये नेमकी कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागलेली आहे, कारण माहीम दादरमध्ये राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणालाय। अगदी तिरंगी अशी ही लढत सदा सरवणकर विद्यमान आमदार राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सोबतच आपल्याला माहिती आहे की सावंत म्हणून ठाकरे गटाने उमेदवार उभे केले होते आणि त्यामुळे माहीम दादरमध्ये कोण बाजी मारतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय। याशिवाय कोल्हापूरमध्ये नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे, काही वेळातच मतमोजणी होणार आहे, बघूयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर सांगतायत। मी सध्या कोल्हापुरातल्या एका मतदान केंद्रावर आहे जिथे मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होतीये। आपण बघू शकता की 8 वाजता ही मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि याची स्ट्रॉंग रूम आता ओपन करण्यात आलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। ज्या मतपेट्या आहेत, ईव्हीएम मशीन्स आहेत, ते आता काहीच वेळात या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढण्यात येतील आणि प्रत्यक्षात मतमोजणीला 8 वाजता सुरुवात होणार आहे। संपूर्ण कोल्हापूर जिल्हा असेल, इतर जिल्हे असतील, यासह कर्नाटक राज्यातल्या पोलिसांची नजर देखील या स्ट्रॉंग रूमवर आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आता आपण बघणार आहोत की मतमोजणीची प्रक्रिया कशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे। ही रूम मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, कारण कोल्हापुरामध्ये हाय प्रोफाईल लढती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मतमोजणी होत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं याची खबरदारी घेतलेली आहे आणि मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी आता सर्व अधिकारी आता तयार झालेले आहेत। काही वेळातच पोस्टल मतदानने या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये जी मतं बंद झालेली आहेत ती आता ओपन व्हायला सुरुवात होईल। कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर करवीर या 2 मतदारसंघाची मतमोजणी ही कोल्हापुरातल्या शासकीय गोदाम इथं आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। याची संपूर्ण प्रक्रिया आता झालेली आहे, सर्व अधिकारी तयार आहेत आणि निकाल लागायला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। काही वेळात तर आपण